भाग्य दिले तू मला। या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये काय घडतंय ते आपण पाहूया। कावेरी राजला चहा घेऊन येते व राजला बोलू लागते, असे दिवस किती दिवसाने आपण पाहत आहोत आणि किती छान वाटत आहे। राजसुद्धा म्हणतो, हो, खूप दिवसांनी असं दिवस आला आहे आपल्याला आणि इथून पुढे असं सर्व चालणार आहे आता। कावेरी म्हणते, हो, आता आपलं सर्व चांगलं चालणार आहे आणि खूप टेन्शन होते ते सर्व आता गेलं आहे। आता आपण चांगलं राहायचं, इथून पुढं सर्व चांगलं राहील आता। कावेरी म्हणते, बरं ठीक आहे, मला थोडं काम आहे, मी ते करते। राज म्हणतो, अरे थांब, काय गडबड आहे इतकी कामाची, थोडे बस इथे। कावेरी बोलते, मला थोडं काम आहे ते मी करते। पुढे आपण पाहतो, रत्नमाला पूजेची तयारी करत असते। ती सत्यनारायणची पूजा घालणार आहे असं बोलते व सर्व जे काही लागणार त्याचं साहित्य लिहून घ्यायला सांगते। तेवढ्यात तिथे एक जण येतो व विचारतो, आता कसलं काय चाललं आहे हे सर्व आणि कसली पूजा? रत्नमाला सांगू लागते, आता आपलं सर्व चांगलं चाललं आहे तर आपण सत्यनारायणची पूजा घालू। आता त्याचीच तयारी मी करत आहे आता हे सर्व, म्हणजे परत आपल्याला कोणतीच संकट परत येऊ नयेत असं मला देवाशी मागायचं आहे आणि इथून पुढे सर्व चांगलंच व्हावं असं मला आता वाटतंय। खूप कष्ट झालेत। तेवढ्यात तिथे कावेरी येते व बोलू लागते, आता काहीही होणार नाही आपल्याला। रत्नमाला बोलू लागते, कावेरी, जेव्हापासून तू आलीस घरामध्ये तेव्हापासून दिवसच बदलले आहेत आणि खरं कोण खोटं कोण हे सर्व मला आता समजू लागलं आहे। तू जेव्हापासून आलीस तेव्हापासून घर चांगलं चाललं आहे। कावेरी म्हणते, अहो तसं काही नाही, तुम्ही सर्व काळजी करता, सर्वांचीही काळजी करता, खरं तर आम्ही तुम्हासनी चांगलं म्हणायला पाहिजे असं कावेरी बोलू लागते। पुढे रत्नमाला कावेरीला बोलू लागते, आता आपण सत्यनारायणाची पूजा घालणार आहोत, त्याची तयारी आता करायला पाहिजे। पुढे आपण पाहतो, रत्नमाला ऑफिसमधल्या सर्वांना सत्यनारायणाचा प्रसाद देऊ लागते व सांगू लागते, तुम्ही खूप मदत केलात, आमच्या अडचणी काळात खूप मदत केलात, न घाबरता, आणि असंच तुमचं साथ राहू दे म्हणजे बरं होईल आम्हासनी। सर्व ऑफिस स्टाफ म्हणतात, हो, साथ तर राहणारच। तेवढ्यात तिथे एक जण येते व बोलू लागते, मॅडम, हे बघा, हे हार पडला होता तिथे आणि हा मला मिळाला म्हणून मी तुम्हासनी द्यावंसं वाटलं म्हणून देण्यासाठी आले आहे इथे। रत्नमाला ते हार पाहते व राजला बोलवून दाखवते, हे बघ राज, हार घे। राज ते हार घेतो व कावेरीला बोलू लागतो, मला तुझ्याशी काम आहे, थोडं चल आणि फाईलबद्दल बोलायचं आहे। कावेरी म्हणते, कोणती फाईल आणि कसलं काम? आता काहीतरी काम राहिलं नाही आपलं आणि कोणत्या फाईलबद्दल बोलत आहात, मला काय समजेना झालं या। राज म्हणतो, काम आहे, तुम्हाला ते आठवत नसेल पण मी सांगतो, एक फाईलबद्दल होतं। कावेरी बडबडू लागते, आता कसली फाईल, कोणतं काम राहिलं आहे कोणास ठाऊक आणि मला कसं काय आठवेना? राज म्हणतो, अहो थांबा, काय गडबड करत आहात? फाईलबद्दल म्हणजे मी सांगतो कोणतं काम आहे, आपण आधी ऑफिसमध्ये जाऊ, मग सांगेल काय आहे ते। ते दोघे ऑफिसमध्ये येतात। राज कावेरीला ते हार दाखवतो, ते पाहून कावेरी खूप आनंदी होते व म्हणू लागते, हा हार कुठून भेटला? राज म्हणतो, मिळाला आता, ते राहू दे, तू घालून घे, तुला चांगलं दिसेल हे। तेवढ्यात तिथे रत्नमाला येते व म्हणू लागते, तुमचं झालं असेल तर मी आत येऊ का? तर राज म्हणतो, हो हो आई, ये, कशाला थांबलेस इथे आणि कोणाची वाट बघतेस, आत ये। रत्नमाला म्हणते, नाही नाही, तुमचं झालं असेल पर्सनल तर मी येते आत। राज म्हणतो, अगं हो, झालं आहे सर्व, तू ये आतमध्ये। रत्नमाला म्हणते, तुमचं असंच प्रेम आयुष्यभर राहू दे आणि कायम तुम्ही सोबत राहू देत, कोणतेही अडचणी येऊ नये असं मला वाटतंय। असं म्हणून रत्नमाला रडू लागते। कावेरी म्हणते, अगं आई, तुम्ही का रडत आहात आणि कशामुळे रडत आहात? आता तर सर्व आपलं चांगलं चाललं आहे। रत्नमाला म्हणते, नाही, हे खुशीमुळे मला रडू येत आहे आणि तुम्ही दोघे असेच चांगले राहा म्हणजे बरं वाटेल मला बी। राज म्हणतो, हो, आम्ही तर कायम आता चांगलंच राहील, तू नको त्याची टेन्शन घेऊस, काळजी नको करूस तू, आणि कसं आहे, तुझं साथ आहे आपल्यासनी। कावेरी म्हणते, अगं आई, तुझ्यामुळंच तर सर्व चांगलं चालतंय,
तूच तर आम्हाला खूप मदत करतेस, तुझंच प्रेम आहे हे सर्व, म्हणून सर्व घरात चांगलं चालतं आहे आपलं. रत्नमाला बोलते, बरं ठीक आहे. कावेरी, राज, तुम्ही दोघेही सिद्धिविनायकला जावा आणि दर्शन घेऊन या, म्हणजे कोणतेही अडचण येणार नाहीत, कोणतेही संकट येणार नाहीत. आणि देवाला असं मागून घ्या की आता कोणतीही संकट येऊ नयेत आणि कोणतेही आता परीक्षा पाहू नकोस, आणि काही जरी संकट आली तर ती दूर होऊ देत, असं देवाला तुम्ही मागून घ्या. तुम्ही आधी देवाला निघा. राज म्हणतो, बरं ठीक आहे आई, आम्ही दोघेही निघतो मग. तसे बोलून ते दोघेही निघू लागतात. ते दोघेही गाडीमध्ये बसतात. त्यांना एक लेटर दिसतं. त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तर राज ते पाहतो व म्हणतो, आता कोणाचं लग्नाचा वाढदिवस आहे? आपलं तर नाही आहे ना? कावेरी म्हणते, का तुम्हाला आठवत नाही आहे का आपलं कधी आहे ते? राज म्हणतो, हो आठवतं मला, 1 एप्रिलला असतं आपलं. मग कावेरी म्हणते, मग हे कोणी लिहून ठेवलं असेल इथं? मी पाहते बाहेर जाऊन. ती पाहते तर त्याच्यावरती लिहिलेलं असतं, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मग त्याच्या मागं त्यांच्या आईचं म्हणजे राजच्या आईचं फोटो असतं लग्नातलं, पण त्या फोटोवर स्क्रॅच केलेलं असतं. ते पाहून ती तिथेच थांबते. राज विचारतो, अगं काय झालं, तसे का थांबला आहात तुम्ही तिथे? कावेरी बोलते, हा तर आईच्या लग्नातला फोटो आहे आणि इथे कसे काय आणि स्क्रॅच केला आहे, आता ह्याला काय म्हणायचं? ते पाहून राज म्हणू लागतो, ह्याला काय म्हणायचं आता? इकडे आपण पाहतो, रत्नमालेला एक कुरिअर आलेलं असतं. ते उघडते, ते पाहते तर त्यामध्ये मंगळसूत्र असतं. तिला सर्व आठवू लागतं, तिच्या नवऱ्यानं दिलेलं, तिला बोललेलं सर्व आठवू लागतं. व ती विचारपूस करण्यासाठी सिक्युरिटीला विचारू लागते की हे कोणी दिलं आहे? ह्याच्यावरती काहीही नाही आहे, फक्त कॉन्फिडेन्शियल नाव आहे आणि खाली माझं नाव आहे. ह्याला काय म्हणायचं? हे कोणी दिलं आहे? चौकशी करा, असे रत्नमाला बोलू लागते. आणि इकडे खाली राज सिक्युरिटीवर ओरडत असतो, तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही का? हे कोणी ठेवलं आहे माझ्या गाडीवर? याच्या आधीसुद्धा तसंच झालं होतं, कुणीही पैसे ठेवले होते. आता ह्याला काय म्हणायचं? तुमचं लक्ष नसतं आहे का? सिक्युरिटी म्हणतो, नाही, मी एंट्री करत होतो त्यावेळेस ती येऊन गेले असतील. राज म्हणतो, असे कसे काय? तुम्ही एकटे आहात का इथे? दुसरं कोण नाही का? कावेरी म्हणते, अहो तुम्ही शांत राहा, इतके कशाला ओरडत आहात? पाहूया काय झालं आहे ते. आधी आपण आईशी बोलू, आईला सांगू, हे असं कसं फोटो आला आहे विचारू. राज म्हणतो, आईला विचारणं बरोबर असेल का? कावेरी म्हणते, एकदा विचारून तर आपण पाहू. राज म्हणतो, बरं ठीक आहे. तसे बोलून ते दोघेही रत्नमालाकडे म्हणजे ऑफिसकडे परत निघू लागतात. ते ऑफिसमध्ये येतात व रत्नमालाला विचारू लागतात, आई, एक फोटो मिळाला मला गाडीमध्ये आणि हा तुझाच आहे, कोणी ठेवला आहे माहीत नाही. रत्नमाला ती फोटो पाहते व तिला प्रश्न पडतं की हे कोणी केला असेल म्हणून. इथे आपला आजचा भाग संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.